नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर रक्षाबंधन हा सण अगदी 2 दिवसावरती आलेला आहे। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे। या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की जाणून घ्यायचे असते की या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली, राखी बांधण्याची सुरुवात प्रथम कोणी केली, त्या पाठीमागे काय इतिहास आहे, काय कथा आहे, हे आपण याच्या पुढे आता जाणून घेऊया। रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून झाली आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही, पण याविषयी अगदी पूर्वपरंपरागत काही कथा सांगितल्या जातात, काही आख्यायिका सांगितल्या जातात। तर पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नव्हते। दानवांचा राजा वत्रासुर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले। इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला। त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची अर्थात इंद्राणीने विष्णूकडून मिळालेला एक दोरा, ज्याला राखी म्हणतात, तो इंद्राच्या हातावर बांधला। या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती। त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले। या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते। दुसरी कथा अशी सांगितली जाते की बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता। त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले। बळीराजा हा त्यांच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता। तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे राहिले। त्यांनी बळीराजाला 3 पावले जमीन दान करायला सांगितली। बळीराजा लगेच तयार झाला। त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमिनीवर 3 पावलं ठेवण्यास सांगितली। विष्णूंनी पावलं बोलण्यास सांगितले। त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून यावर राजा बळीला समजले की देव त्यांची परीक्षा घेत आहेत। तिसऱ्या पावलावर राजा बळीने देवाचा पाय डोक्यावर ठेवला। मग त्याने भगवंताकडे विनवणी केली की आता माझे सर्व काही संपले आहे। हे परमेश्वरा, माझी विनंती मान्य करा आणि माझ्यासोबत माझ्याबरोबर पाताळात राहा। भगवंतांनी बळीराजाची विनंती मान्य केली आणि वैकुंठ सोडले आणि अधिलोकात म्हणजे पाताळात ते राहू लागले। दुसरीकडे माता लक्ष्मी नाराज झाली। मग तिने लीला केली आणि राजा बळीच्या समोर एक गरीब स्त्री म्हणून आली आणि राजा बळीला राखी बांधली। बळीराजा म्हणाला की माझ्याकडे तुला देण्यासारखे काही नाही। यावर लक्ष्मी तिच्या रूपात आली आणि म्हणाली की तुझ्याकडे साक्षात देव आहे, मला तेच हवे आहेत, मी फक्त भगवान विष्णूंना घेण्यासाठी आले आहे। तेव्हा बळीराजा लक्ष्मी देवीला म्हणाले की तुम्ही भगवान विष्णू यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता। निघताना भगवान विष्णूंनी राजा बळीला दरवर्षी 4 महिने पाताळात वास्तव्य करण्याचे वरदान दिले। हे ते 4 महिने देवशयनी एकादशीपासून देवउठणी एकादशीपर्यंत चातुर्मास म्हणून ओळखले जातात। अशी ही बळीराजाची कथा आहे। तसेच तिसरी कथा सांगितली जाते ती म्हणजे कृष्ण आणि द्रौपदीच्या रक्षाबंधनाची। श्रीकृष्णांच्या सभेत शिशुपाल नावाचा राजा होता। तो अनीतिमान राजा होता। आपल्या वचनानुसार श्रीकृष्णाने राजा शिशुपालाचे 100 गुन्हे माफ केले होते, म्हणजेच राजा शिशुपाल 100 चुका करण्यास मोकळा होता। एके दिवशी राजा शिशुपालने आपल्या गुन्ह्यांची मर्यादा ओलांडली आणि 101 वा गुन्हा केला व त्यांनी श्रीकृष्णाविरुद्ध अपशब्द वापरले। त्याच्या गुन्ह्यांची हद्द ओलांडता श्रीकृष्णाने राजदरबारात आपले सुदर्शन चक्र चालवून त्याचे मस्तक छाटले। हे करत असताना श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्राने दुखापत झाली आणि त्यातून रक्तस्राव होऊ लागला। हे पाहून तिथे उभे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधले। त्या क्षणापासूनच श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण म्हणून स्वीकारले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले। श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितले की जेव्हाही ती संकटात सापडेल तेव्हा ती श्रीकृष्णाला बोलावू शकते। श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलेले वचन पाळले। जेव्हा धृतराष्ट्राच्या दरबारात द्रौपदीचा दुःशासनाकडून जाहीरपणे चिरहरण केलं जात होतं आणि तिची साडी उतरवण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा द्रौपदीने तिच्या भावाला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला बोलावले आणि बहिणीची हाक ऐकून आणि तिला दुःखात पाहून श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने तिची साडी मोठी केली। आपल्या बहिणीची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी इतकी मोठी केली होती की दुःशासन तिची साडी ओढून ओढून थकला आणि दरबारात साडीचा डोंगर उभा राहिला।
पण तिची साडी संपली नाही। अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडली। तर रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली याबाबतच्या अशा बऱ्याचशा पौराणिक कथा आहेत। त्यातील मी 2-3 कथा तुम्हाला सांगितल्या आहेत, ऐकवल्या आहेत। तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।